पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आम्ही तुमच्या निर्णयाचा भाग होऊ शकत नाही, कधीच नाही। थांबा थांबा आई साहेब, नाही थांबू शकत। थांबा, तुम्ही ना मला 4 दिवस द्या फक्त। त्यांना काय होणार आहे? माझं ना डोसकं ताळ्यावर येईल 4 दिवसात। आणि त्याच्यानंतर ना तुम्ही म्हणशीला ते करतो मी आई साहेब। तुमची शपथ खाऊन सांगतो, मला मास्तरीन बाईसनी मनातनं काढून टाकायचंय। जर तुम्हाच नाही त्या नको आहेत ना, तर मला बी त्या वाटतं नको आहेत, खरंच सांगतो। पण ते असं लगेच होणार नाही, मला जरा वेळ लागेल का नाही? जरा वेळ तर दिला पाहिजे। काय चुकीचं बोलालो ते? नाही, बरोबर आहे तुमचं, लगेच काय होत नाही। हा, तुम्ही जाऊ नका, मी फक्त वेळ मागायला लागलोय आणि मला माहित आहे तुम्हासनी जे पाहिजे आहे ना त्याच्यातच माझं सुख आहे, माझा विश्वास। फक्त 4 दिवस, बाकी काय मागत नाही मी। ठीक आहे। शेट, ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का? अक्कल नाही का तुला? ए, अक्कल नाही का तुला? सिमेंट बारात मिक्स कर। अरे तू बोलला होता मला 3 महिन्यात सगळ्या खोल्या रिकाम्या करून देतो म्हणून, काय झालं? केले ना शेट, समध्या केलं, फक्त एकच तर राहिली आहे ना, म्हणजे सगळ्या खोल्या खाली नाही झाल्या। आता काय मुहूर्त बघतो? अरे कुठं अडलंय तुझं? अहो, आडलं कुठं नाहीये, म्हणजे प्रॉब्लेम काय आलाय माहितीये का शेट? त्या एक भुवनेश्वरी मॅडम आहेत, लय मोठं प्रस्त आहे। म्हणजे ही अक्षरा ज्या शाळेत काम करते ना, त्याच्या मालकीनच ते आहेत। लय मोठी बाई आहे ती, म्हणून त्या अक्षराला असं सहजासहजी आपण हात नाही लावू शकत। अरे हाट, एक बाई येऊन तुला मारून गेली आणि तू हे मला सांगतो? नाही, वट नाही राहिली तुझी आता चाळीमध्ये। नाही, एका आठवड्याचा टाइम आहे तुझ्याकडे। अरे तू पैसे घेतलेस माझ्याकडून, पार्टनरशिप दिली आहे मी तुला। तुला जमत नसेल तर मला सांग, माझी माणसं रेडी आहेत। नाही, तसं नाही। बघ, त्या अमोणकरची खोली एका आठवड्यात रिकामी व्हायला पाहिजे, नाहीतर तुझा गेम ओव्हर। तुझ्या हातून हा प्रोजेक्ट गेला म्हणून समज। आणि माझे पैसे तुझ्याकडून कसे वसूल करायचे ते मला बरोबर माहिती आहे। हे सोनं जसं देता येतं ना, तसं मला घेता पण येतं। चल निघ, बाईचा मार खातो। ए, बघतो काय? चल निघ। दादा थांबा। काय झालं? काय चुकलं का? हा, तो नळाचा नकोय, बाणातला न हवाय। अच्छा, थांबा, द्या मी करते, द्या। हा दादा, हे घ्या, चहा घ्या तुम्ही। अगं बाई, तू कधी आलीस ग? हा, आत्ताच आले। जा तुम्ही, बसा, घ्या। काय झालं? बाबा पाहिलंत का? चक्क नवरी मुलगी काम करतीये। बाबा, तुम्हाला आठवतंय ताईने एकदा लहानपणी अख्खी खोली रंगवली होती, नक्षी काम पण केलं होतं। इरा, खोली नाही घर म्हण। अगं तेच ते नाही इरा, घर आणि खोली फरक आहे। ओके अमोणकर मॅडम, सॉरी। पण अक्षरा, तू अगदी खरं बोललीस। ही आपली खोली नाहीये, घर आहे आपलं। हो ना, आणि आता हेच घर आपल्याला खायला उठणार नाही का? म्हणजे असं का म्हणतेस तू? अगं, आता तुम्ही दोघी लग्न करून तुमच्या घरी जाणार, मग या घरात काय आम्ही दोघच, मग घर खायला नाही का उठणार? पण आता बजरंग आलाय ना डोक्यावर,
वाकडी वाट. तो आपल्याला काहीही करू शकणार नाही. भुवनेश्वरी मॅडमनी चांगलीच भीती दाखवली आहे त्याला. निवळलाय तो आता, चांगलीच भीती बसली आहे त्याला. आलं माझ्या लक्षात ते. आता तो चाळीत आपल्याला काही तर कोणालाही कधीही त्रास देणार नाही बघा तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं बाबा, हे घर आपलं होतं आणि आपलंच राहणार. भाई आता आता काय त्या भुवनेश्वरी मॅडम मध्ये नसत्या तर कवाच रूम खाली केली असती. पण आता काय आता काय इकडं आड आणि तिकडं येर. म्हणजे टेम्पो, तू फक्त अंगाने टेम्पो आहे. तू डोक्याचा टेम्पो हल्लाय पार. अरे म्हणजे इकडं आपला तो बिल्डर आणि तिकडं त्या भुवनेश्वरी मॅडम. बस 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 बस. हॅलो, वो कॉलिंग. बजरंग स्पीकिंग. मी दुर्गेश्वरी बोलते. हो स्पीकिंग दुर्गेश्वरी. भुवनेश्वरी मॅडमची बहीण. जोकर. हॅलो. हा मॅडम, माफ करा. सॉरी, म्हणजे मी काय नाही केलं. काय म्हणजे त्या अक्षराच्या वाटत मी आलो नाही. उलट मी माझी वाट वाकडी करून गेलो. तिने तुम्हाला काही सांगितलं का? तिचा विश्वास ठेवू नका, लय खोटारडी पोरगी आहे ती. मी खरंच काय नाही केलो. मला पोलिसात टाकू नका. माझी चूक झाली असेल ना तर मला आहे ना. तू काय बी नाही केलं, हीच तुझी चूक झाली. काय तुला भुवनेश्वरी मॅडमने काय सांगितलं होतं? काय? आता मास्तरनी बरोबर तुला जे काय करायचं ते कर. आहो पण त्या भुवनेश्वरी मॅडमच्या शाळेतच काम करते ती अक्षरा. पण ती भुवनेश्वरी मॅडम ना आवडत नाही. मग मॅडमच का नाही काय करत? आमचे हात बांधलेत. म्हणजे तुला समजा उलगडून नाही रे सांगता येणार. पण मी तिला काय केलं तर? भुवनेश्वरी मॅडम ना आनंदच होईल. हे बघा मॅडम, मला फक्त ती रूम खाली करून पाहिजे, बाकी काही नको. कर मग. पण भुवनेश्वरी मॅडम, तुझा ना आमचा शत्रू एकच आहे. तू वार करू शकतोस आणि आम्ही तुला इनाम देऊ शकतो. पण मला अडकवलं तर? माझी जिम्मेदारी. नक्की ना मॅडम? 110%. जा, ती मास्तरीन आगाऊपणा करायच्या आत तिला रस्त्यावर आण. बास 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 मॅडम बास. ठरलं तर मग तुमचा शत्रू तो माझा शत्रू. आपला उद्देश एकच. कळलं नव्ह तुला? कळलं मॅडम, कळलं. थँक्यू. आणखी एक, आपलं बोलणं आपल्यातच ठेव. हा, पण नक्की काय नाही ना होणार? मी हाय नव्ह तुझ्या पाठीशी. सांग, तुला किती पैसे पाहिजेत? पैसे नको मॅडम, पैसे नको. तुमचं फक्त आशीर्वाद असू द्या. हे बघ, मला मुलगा नाही, पर तू आमच्या मुलासारखा हायस. कळलं काय? भुवनेश्वरी मॅडम ना बी तू चांगला वाटलास म्हणून तर त्यांनी सोडलं ना मग तुला. हा, पण एक काम कर, अधिपतीच्या वाटेला कधी बी जाऊ नकस. एवढं एक काम कर. आणि ती मास्तरीन अवघड जागेचं दुखणं झाल्या. तू जर का तिचा काटा काढलास तर भुवनेश्वरी मॅडम सजा नाही, इनाम देत्याल, इनाम. मॅडम, तुम्ही काही काळजीच करू नका. आता बजरंग बघा काय करतो ते. ठेव. बर, ठेव. टेम्पो. हा जीव आहे. बिल्डरला फोन लाव. रूम खाली होतीये. ओके बाई.
अक्षरा, हा तुझी झाली का देवाची पूजा? हो हो झाली झाली. हा अगं काही काम होतं? अगं नाही, तुझा चहा करून ठेवलाय ना, तू घे, तोपर्यंत मी सडा टाकते. अगं राहू दे, मी करते. हे घे. अगं राहू दे. नको नको नको. नवरी मुलीने सडा टाकायचा नाही. त्याला काय झालं? नवरी मुलीने अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. अगं आरामच चालू आहे माझा, रजेवर आहे ना मी, पुष्कळ वेळ आहे माझ्याकडे. अक्षरा, इन मुलायम हाथों को मैला मत करना, वरना जीजू भड़क जाएंगे. हसू नको, खरंच सांगतेय मी. जीजू रागवतील मला, म्हणतील त्यांच्या बायकोला मी राबवलं म्हणून. गप ग, काही बोलत असते ते. गप ग, काय गप ग? अगं ताई, तू प्लीज खरंच काम करू नकोस. मेहंदीवाली येणार आहे हातावर मेहंदी काढायला. मेहंदीवाली आत्ता येणार आहे का? नाही ना, मग चुप. पण तरी सुद्धा तू काम करायचं नाही. हवं तर ना तू माझ्या लग्नात खूप काम कर. मी फक्त मेहंदी काढणार आणि ऑर्डर सोडणार. पण आता नवरी मुलीने हाताची काळजी घ्यायची. मी पण घेते. ऐकलं ना? ऐकलं ना, आतापासूनच हाताची काळजी घेतायत मॅडम. केवढी घाई झाली बघितलंच ना? हो, मी तर म्हणते आई, माझ्या आधी आपण हिचंच लग्न लावूया. काय मुलायम हात रेडी आहे ना? तू काय करतेस? मी करते. अगं मी करते. अगं मी करते. मी म्हणलं ना मी करते. अगं मी करते ना. मी करते म्हणलं ना ताई. गप्प बसा. काय चाललंय तुमचं? तुमचं वय किती? तुम्ही भांडताय कशा? हा, ठेवा ते खाली, ठेवा खाली. मी करते. तुम्ही हे सगळं राहू द्या. तुम्ही आतली कामं करा, मी करते इथलं. हा, आणि इरा, जा बाबांना मदत कर. मेनू ठरवायचा आहे. बाबा सकाळपासून पत्रिकेवर नावं लिहित बसलेत ना, त्यांच्या मानेला रग लागली असेल ग. जा जा जा. आई, ते निखिलला आपण पत्रिका पण. हो हो हो, देणार. त्यांनाही पत्रिका देणार, अगदी आदराने देणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल. अगं ए वेडाबाई, आधी देवाला पत्रिका, मग मेवण्यांना आणि दुसऱ्या जावयाला. अगं अक्षरा, हिला किती घाई झालीये ग. ती गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलीये बघ मुलगी. मी तुला सांगू का, तुझं लग्न झालं की लगेच तिचं लग्न लावावं लागणार आहे आम्हाला. हो खरंच. बजरंग, तू? वय मी, ज्याचे अनेक रंग तो मम्मी, काय झालं? कसला विचार करती? या बजरंगशी बोलून मी चूक केली का ग? अजिबात नाही, बरोबर केलं तू. अगं, परत ताईला कळलं तर? कसं कळणार? अगं तिला कुठून बी कळेल. पण जर ताईला कळलं तर ती मला घराबाहेर काढील. अगं नाही कळणार, मी आहे ना. तू काय करणार आहेस का? मी तुला प्रोटेक्ट करणार. आधी स्वतःच थोबाड प्रोटेक्ट करते ताईपासून, आणि मग मला प्रोटेक्ट कर. मम्मी गप्पा बस का. ते काय नाही, मी आता नाही त्या बजरंगला फोन करते आणि त्याला सांगते की काय बी करू नकोस. हा, नाहीतर माझ्यावर येईल समजा. मम्मी,
अगं मम्मी दिली आहेस ना एकदा ऑर्डर, आता माघारी फिरायचं नाही. आईचं रूपाचं घडी घडी बदलायचं नाही. म्हणजे मम्मी मास्तरीन मी काय पाहिली नाही, पण माझ्या डोक्यात गेली आहे ती. आणि तिला जर कुणी त्रास देत असेल तर आपल्या फायद्याच आहे की. अगं पण माझी मान लटकल त्याचं काय? कशी लटकल? तो बजरंग काय त्या मास्तरनीला तुझं नाव सांगणार आहे व्हय? बरंच सांगितलंस तर ती मास्तरीन काय मावशीला जाऊन तुझं नाव सांगणार आहे व्हय? अगं बरं ते बी सांगितलं मावशी तिच्यावर विश्वास ठेवणार आहे व्हय? अगं मम्मी डोकं चालव की जरा. काय झालं? अगं एवढी होतीस तू, एवढं डोसकं कुठून लावती? हाय मला डोकं. मी तुला वचन देते, या घराची महाराणी मीच म्हणा. चॅलेंज आहे माझं. गुणाची ग पोर माझी. हळू 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 हळू. वरच्यांचे ऐकी, म्या तिला मारलं हे ताईला सांगू नकस बर का. अगं तिला का नाही पोरी बाळींवर हात उचललेला चालत नाही. मास्तरनीवर ते काय मला माहित नाही. बायांवर कुणी बी हात उचलायचा नाही असा शिरस्ता हाय या घरचा. जा तू ये आरतीला ये. हा धर. काय झाली का? काय झाली विचारला आम्ही. अंघोळ नव नाही, मनाची तयारी. चला या आरतीला. हा येतो. मास्तरनीचा राग देवीवर नक. येतो. आणि जरा हसा की. 4 दिवस मागितलेत ना मी आई साहेब. मग दिले की आम्ही. 4 दिवस काही विचारू नका की मला. तुम्ही वा पुढे, मी येतो की. मी येतो. आलो. काय ओल्ड मॉडेल? बरं आहे ना? हे काय? शुभ विवाह आमोणकर कानफाडे. कानफाडे कोण? हो माझा फोन. अच्छा अच्छा, ते चिकन चिरकुट. आपण ज्याचे कान फोडलेले ना तो कान फाडे निघाला. चांगले चांगले. बघितला का, याला बोलतात इम्पॅक्ट. कान फोडल्यानंतर डायरेक्ट आडनावच चेंज केलं, कान फाडे. तू काय करतोयस इथे? हा, आणि ही काय पद्धत झाली कोणाच्या घरी यायची? ती बादली लागली असती म्हणजे कोणाला? मग काय आलं असतं? काय नसतं झालं. जास्ती असतं काय आलं असतं रे ते? मी काय विचारलं, का आलायस तू इथे? ओ टीचर मॅडम, सारखा तोच प्रश्न काय विचारतो? कटाळ नाहीत का तुम्हाला? सुरू झाली वाटतं परत तुझी दादागिरी. बंद कवा झाली? हे बाबा, आमच्या घरात कार्य आहे, तू जा इथून. उगाच तमाशा नको करूस. तमाशा तुम्ही लावलाय. घेऊन जा ना 2 पोरी नाहीत ना. अरे मी का जाऊ? कारण हा एरिया माझा आहे. अरे एरिया तुझा असेल पण घर आमचं आहे ना.
याला म्हणतात आदर्श शिक्षक. हजट. अहो तेच तर पाहिजे मला. इतक्या वर्षापासून आपल्याला तेच पाहिजे. पाहिजे काय पाहिजे? खिरापते वाटायला? ए छोटा पॅकेट. मध्ये मध्ये काय आहे का तुझं? तुला कळत नाही का तुझ्या सिनियर सिस्टर बरोबर आपण टॉक करतोय? तुझं काय मध्ये टॉक टॉक? आम्हाला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. अहो जाऊ द्या ना, कुठे त्याच्या नादी लागताय. चला चला सगळे आत चला, आत चला. चल चल इरा चल ग. अहो चला अक्षू चल बाळा. हे बघ बजरंग, मी तुला शेवटचं सांगते, हे घर आमचं आहे आणि आम्ही हे घर सोडणार नाही आहोत. होय काय? बसा रे, बसा बसा. तू पण बस. आपलंच घर आहे. हे बघ बजरंग, आम्ही हे घर सोडणार नाही आहोत. ए तू काय, तुझा बाप पण ही खोली खाली करत.